शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। महसूल विभागातल्या कामांसाठी भेट घेतल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय। दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीच्या वेळी राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। जयंत पाटील बावनकुळे भेट 25 मिनिटं चर्चा, विखेही उपस्थित। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल बावनकुळेंची भेट घेतली। बावनकुळेंच्या शासकीय निवासस्थानी काल संध्याकाळी दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली। काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। अशा आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते, ते घेऊन त्यांना भेटलो। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळातले 4-5 जण होते। काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा जरूर झाली नाही, केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14 मुद्दे ते महत्त्वाचे होते, मी ते मार्गी लावणार आहे आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा मी नाही आहे। तर मी दिल्लीत सगळ्याच मंत्र्यांना भेटते आणि मी तर फोटो ट्विट पण करते। अशा हिशोबाने गेले 10 वर्ष माझ्याच बद्दल बोललं पाहिजे, कारण का केंद्रातले एक मंत्री असा नाही ज्याला मी भेटत नाही किंवा फोटो काढत नाही। आणि त्यांचा फोटो आम्ही का काढतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो की आमच्या मतदारसंघातली कामं व्हावी म्हणून। आम्ही काय फोटो काढायला जात नाही त्यांच्याकडे, फक्त त्यांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं। ते म्हणले की मी विकास कामासाठी भेटलो। मी स्वतः इतक्या मंत्र्यांना विकास कामासाठी भेटत असते, त्यामुळे मला काहीच गैर वाटत नाही जेव्हा कोणी भेटतं।